येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा आहे। भाजपच्या महाधिवेशनातून फडणवीसांनी पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। शरद पवारांनी सुरू केलेल्या दगाफटक्याच्या राजकारणाला जनतेनं 20 फूट खड्ड्यात गाडलं। निवडणुकीमधील विजयानंतर भाजपच्या महाधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, दगाफटका करून मुख्यमंत्री झाले। ठाकरेंना जनतेनं त्यांची जागा दाखवली, अमित शहांची टीका। श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत बुरी झाली। मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता विरोधकांना टोला। सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं रंग बदलणारे पाहिले नाहीत। फडणवीसांवर आधी खालच्या पातळीवर आरोप, मग आता काय जादू झाली? उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। परळीत अवैध वाहतूक सुरूच। बेडघर नावाच्या राख माफियाच्या टिप्परकडून सरपंच क्षीरसागरांच्या गाडीला धडक, अपघात की घातपात तपासावा लागेल। भाजप आमदार सुरेश धसांना संशय। समदाना गावच्या सरपंचाचा मृत्यू अपघाती नसून हत्याच। भ्रष्टाचाराचं टोळकं प्रामाणिक सरपंचाच्या जीवावर उठलंय, विनायक राऊतांचा आरोप। बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची फडणवीसांकडे विनंती। वाल्मिक कराडासह खंडणीतील सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा फोनच्या टॅपवरून उडी मारू। धनंजय देशमुखांचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेने नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती। तपास यंत्रणांकडून फोनचा शोध सुरू आहे। फेकलेल्या फोनवरूनच चाटेने वाल्मिक कराडाला फोन केल्याचा संशय आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा संतापले। तपासात नावाल्यावरच चौकशी होईल, कायदा सर्वांना सारखाच, कुणालाही पाठीशी घालणार नाही, अजितदादांची प्रतिक्रिया। मंत्री धनंजय मुंडेंचा बीड दौरा रद्द। संत खंडोजी बाबांच्या सप्ताह सांगतेला उपस्थित राहणार होते। सरपंच हत्या प्रकरणावरून मुंडेंवर आरोपांची मालिका। तपास वाल्मिक कराडपर्यंत पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो। बीड हत्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी कुणाचे फोन आले? कॉल रेकॉर्ड काढा, संदीप क्षीरसागरांची मागणी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मसाजोग गावामधील ग्रामस्थांची आज बैठक। एक आरोपी अटक न झाला, ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात। बैठकीत निर्णय होणार। नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी। आघाडी तुटली असं म्हणालं नाही, फक्त कार्यकर्त्यांची भूमिका मांडली। कुणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही, संजय राऊतांचा टोला। हात जोडतो, दंडवत घालतो, कुठेही जाऊ नका, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका। व्यासपीठावरून दंडवत घालत खैरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचे मास्टरमाइंड तुर्कीतील नागरिक। जनरल मॅनेजर तुनिया कासातोवावर 2008 मध्ये फसवणुकीचा गुन्हा, तर 69 लाखांची रक्कम सापडल्याप्रकरणी यापूर्वी ताब्यात घेतलं होतं। आर्थिक गुन्हे शाखेची माहिती आहे। अमरावतीत नांदगाव पेठ MIDCत 100हून अधिक महिलांना विषबाधा झालेल्या महिलांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार। देवजीत सैकिया BCCIचे नवे सचिव, तर कोषाध्यक्षपदी प्रभतेज सिंह भाटिया यांची नियुक्ती। मुंबईतील BCCIच्या बैठकीत निर्णय।